चितूत मिसळचं मार्केटिंग कायमस्वरूपी चालू राहणार. त्याचं कारण म्हणजे हा एक बोर्ड, हा आमचा प्रमुख बोर्ड आहे आणि इथे ज्याच्याखाली एक छोटासा मी बोर्ड लावलेला आहे. म्हणजे परवा मी जे मार्केटिंगबद्दल बोललो तुम्हाला की रजिस्ट्रेशन करून सुद्धा आम्ही ती अट घालून सुद्धा लोकांनी आता आम्हाला सपोर्ट करायला सुरुवात केलेली आहे. जवळपास पुढच्या 5.5 ते 6 महिन्यामध्ये आता 90-95 बाळांनी रजिस्ट्रेशन करायला सुरुवात केलेली आहे. झालेले रजिस्ट्रेशन अजून काल 25 जणांनी रजिस्ट्रेशन केलेत. साधारणतः जे जून महिन्यात येणार आहेत त्यांनी. तर म्हणजे मे आणि जून असं मिळून तुम्हाला सांगतो मी. आणि पुढे साधारणतः दिवाळीपर्यंत अशा पण अशी जी मंडळी येणार आहेत आपल्या बाळांना घेऊन त्यांनी पण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. सांगायचा उद्देश एवढाच आहे की ही सेवा कायमस्वरूपी फ्री राहणार आहे. फक्त आपण एक नियम केलेला आहे त्याला की आपण आदल्या दिवशी बुकिंग करायचं आहे आणि आदल्या दिवशी रजिस्ट्रेशन करून त्याच्यासाठी काय काय लागणार आहे तुम्हाला व्हॉट्सअप मेसेजवर मिळणार आहे. तुम्हाला 94 21 14 38 90 हा नंबर तुम्हाला दाखवून ठेवतोय. हा सेव्ह करून ठेवा तुम्ही कृपया. हा बघा, हा नंबर आहे आपला 94 21 14 38 90. फक्त व्हॉट्सअपसाठी 90 75 66 2003 फक्त व्हॉट्सअपसाठी. कॉलिंग उचलणं आता मी बंद केलेलं आहे, फोन उचलणं बंद केलं आहे. आणि ही एक सूचना मी खाली लिहिलेली आहे, त्याच्यामुळे कोणी गैरसमज करून घेतला नाही. आणि डायरेक्ट जी बाळ येतात त्यांना आपण आता डायरेक्ट सेवा बंद केलेली आहे. वय वर्ष महिना 3 ते 10 महिन्याचं बाळ ह्या मंडळींसाठी आपण या बाळांसाठी आपण ही सेवा चालू केलेली आहे. आता ह्याच्यापुढे पूर्वी आम्ही 0 ते 5 वर्ष पुन्हा एकदा सांगतो, पूर्वी आम्ही 0 ते वय वर्ष 5 पर्यंत ही सेवा चालू होती. आता ती सेवा घटवून आपण वय मर्यादा घटवलेली आहे आणि आता वय म्हणजे 3 महिन्याचं बाळ ते 10 महिन्याचं बाळ ह्या बाळांसाठीच ही सेवा असेल. त्यातून कोणाची रिक्वेस्ट आली आणि दूध किंवा सेवा उपलब्ध असेल तर नक्की आम्ही देऊ, कोणाला परत पाठवू असा मुद्दा नाहीये. फक्त रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला 6 गोष्टी भरायच्या आहेत फॉर्ममध्ये आणि व्हॉट्सअप मेसेजला तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्हाला बाळाचं नाव, बाळाच्या आईवडिलांचं नाव, गाडी नंबर, मोबाईल नंबरवरून कंपल्सरी आल्यानंतर परत मिस कॉल किंवा तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी मोबाईल नंबर देणं अनिवार्य आहे. आणि अजून 2 गोष्टी ह्या दिल्या आणि पत्ता. आणि ह्याच्याशिवाय काही गोष्टी तुम्हाला आम्ही सांगू त्याप्रमाणे करायचं आहे. काय नाही, फक्त ह्या गोष्टीला 30 ते 35 सेकंद लागत आहेत तुम्हाला मला पाठवायला. आणि ह्याचं मार्केटिंग कायमस्वरूपी चालू का राहणार मी मगाशी बोललो त्याप्रमाणे, कारण ही सेवा पूर्णपणे फ्री राहणार आहे. अनेक जण जे पैसेवाले लोक आहेत की ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्या बाळाचे आईवडील आम्हाला म्हणाले की तुम्ही ऐच्छिक ठेवा हा विषय, म्हणजे ऐच्छिक वर्गणी ठेवा किंवा ऐच्छिक हा विषय ठेवा की बाबा जे देतील ते पैसे घ्या तुम्ही, कायमस्वरूपी फ्री असा विषय नको की आमची परिस्थिती असेल तुम्ही फ्री का देताय असा विषय. पण गंमत अशी की मला सध्या तरी त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. आम्ही हात जोडून विनंती केली त्या आईवडिलांना की ठीक आहे मला ते झेपतं तोपर्यंत मी करेन. अगदी वाटलं बा उद्या ठीक आहे भरपूर विषय होतोय तर बघू आपण ऐच्छिकवर, पण नॉर्मली तो विषय होणार नाही कारण व्यवस्थित ते सगळं आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की मार्केटिंग करताना ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. कसं आहे, ऐच्छिकमध्ये पेमेंट घ्यायला हरकत नाही किंवा द्यायला लोकांना हरकत नाही आहे, पण मग त्या गोष्टीला अर्थ राहणार नाही. बाहेर मी जो बोर्ड लावलेला आहे बघा, बाहेर जो बोर्ड लावला आहे मी, लहान बाळांसाठी मोफत दूध मिळेल किंवा इथे जे सगळं लिहिलेलं आहे त्याला काय अर्थ राहणार नाही. त्याच्यामुळे मला ते ऐच्छिकवर काय पेमेंट नको आहे. तुम्ही आम्हाला सहकार्य करताय का आम्हाला मान देताय मोठी गोष्ट आहे. तर मार्केटिंगमधली ही गोष्ट आहे, तुम्हाला तुमच्याशी शेअर केले. तुम्ही पण ही गोष्ट अशी मार्केटिंगसाठी वापरू शकता. धन्यवाद, आभारी आहे.